नमस्कार मंडळी, आज आपण मस्त उन्हाळ्यासाठी थंडगार असा सरबत बनवत आहे। तो कलिंगड आणि आयुर्वेदिक डिंक यापासून बनवणार आहोत आणि तो सुद्धा शुगर फ्री। यामध्ये आपण अजिबात साखर किंवा गूळ वापरणार नाहीये। सध्या बाजारात भरपूर असे रसरशीत पाण्याने भरलेले कलिंगड आलेले आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीरात जी पाण्याची कमतरता होते ती याने भरून निघण्यास मदत होते। त्यामुळे प्रत्येक सीझननुसार जे फळ असतं ते आपण नेहमीच खाल्लं गेलं पाहिजे। आता इथं आपल्याला टरबूजाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि यामधून बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत। इथे आपण अर्धच टरबूज वापरणार आहोत। हे टरबूज मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं होतं, त्यामुळे यामध्ये आपण बर्फसुद्धा टाकणार नाही आहे। बऱ्याच जणांना बर्फ खाल्ल्यामुळे त्रास होतो, त्यामुळे असं फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालतं। आता आपण सगळ्या टरबूजाचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। तर हा आहे गोंद कतिरा, याला आयुर्वेदिक डिंकसुद्धा म्हणतात। हा आपल्या शरीराला आतून थंडावा देतो। आपला जो नेहमीचा डिंक असतो ना, तो तुपामध्ये जर टाकला तर तो फुलतो, पण हा डिंक पाण्यामध्ये जर भिजवला तर अगदी बर्फासारखा मऊ तयार होतो। आपण इथे फक्त एकच चमचा डिंक भिजू घालणार आहोत। एक चमचा जरी डिंक भिजू घातला ना तर तरीसुद्धा हा वाटीभर असा तयार होतो। फक्त हा डिंक भिजण्यासाठी जास्त कालावधी लागतो। हा डिंक भिजण्यासाठी साधारण 7 ते 8 तास लागतात, त्यामुळे लवकर सकाळी हा भिजू घालायचा। त्यामुळे हा दुपारपर्यंत छान फुलला जातो, किंवा तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा भिजू घालू शकता। शरीराला थंडावा देणारं म्हणजे सब्जा बी, ते सुद्धा इथे मी 1 चमचा घेतला आहे। पाण्यामध्ये ते भिजू घालायचं आहे। साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये हे छान फुलून वर येतात। आता हे बाजूला ठेवून देऊया। आपण जे कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे केले आहेत त्यापैकी अर्धे तुकडे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहेत। आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही अगोदर कलिंगड मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि नंतर थोडंसं दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल। आता आपण मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊया। यामध्ये आपण अजिबात साखर किंवा गूळ वापरलेला नाही आहे। टरबूजाचा जो नैसर्गिक गोडवा आहे त्यामुळेच हे सरबत गोड लागतं, पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता। यामध्ये घालूया टरबूजाचे छोटे छोटे तुकडे। आता इथे तुम्ही पाहू शकता, जो आपण गोंद कतिरा भिजू घातला होता तो अगदी छान असा फुललेला आहे। 7 ते 8 तास मी हा भिजवून घेतलेला आहे। गोंद कतिरा आपण नंतर घालणार आहोत। इथे मी 2 चमचे रोज सिरप घातला आहे। हे सुद्धा गोड असतं, त्यामुळे साखरेची आवश्यकता पडत नाही। छान असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया। एकदम मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता याला सर्व करूया। सर्व करताना ग्लासमध्ये इथे आपण साधारण 1 चमचा हा गोंद कतिरा घालणार आहोत। या आयुर्वेदिक डिंक किंवा गोंद कतिराला अजिबात रंग किंवा चव नसते। ज्या पदार्थामध्ये तुम्ही घालाल त्या पदार्थाची चव त्याला येते। सब्जा बी सुद्धा छान फुललेला आहे, यामध्ये 1 चमचा घालूया। इथे आपलं मस्त असं थंडगार, खाता खाता पिता येणारं आणि पिता पिता खाता येणारं कलिंगडाचं सरबत तयार झालेलं आहे। कलिंगड आणि दूध दोन्ही आपण थंड घेतलं होतं, त्यामुळे हे छान असं थंडगार झालेलं आहे। हे कलिंगडाचं सरबत आपण अजून एक प्रकारे तयार करणार आहोत। या अगोदर तुम्हाला हा गोंद कतिरा किंवा आयुर्वेदिक डिंक माहीत होता का? हे कमेंट करून मला नक्की कळवा। चला तर मग दुसऱ्या पद्धतीने आपण कलिंगडाचं सरबत बनवूया। त्यासाठी हा गोंद कतिरा 1 चमचा घालायचा, सब्जा बी घालायचं, थंडगार असं दूध घालायचं, रोज सिरप घालायचं, त्यामध्ये कलिंगडाचे छोट्या छोट्या फोडी घालायच्या। इथे आपलं दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मस्त असं थंडगार कलिंगडाचं सरबत तयार झालेलं आहे। तुम्हाला दोन्हीपैकी कलिंगडाचं सरबत कोणतं आवडलं कमेंट करून मला नक्की कळवा। तसेच रेसिपी कशी वाटली ते सुद्धा आवर्जून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। या उन्हाळ्यात हे थंडगार असं कलिंगडाचं सरबत नक्की बनवा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।